आणि या लेकराच्या हिताकरता आई हाडाची काढ करते, रक्ताचं पाणी करतो. बाप हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई एक जात आहे, पण कशी जात आहे ती कळवळ्याची जात आहे. करी लाभाविन प्रीती, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये लाभ न ठेवता लेकरावरती जी प्रेम करते तिचं नाव आहे आई. प्रीती या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. पण प्रेम करत असताना काही माणसं मनामध्ये स्वार्थ ठेवून प्रेम करतात. जी स्वार्थ ठेवून प्रेम करतात त्यांचं प्रेम कधीच तटाला जात नाही, त्यांचं प्रेम कधीच शेवटला जात नाही, ते अर्ध्यावरतीच विस्कळीत होतं मायबाप. पण जी माणसं निस्वार्थपणे एकमेकावरती प्रेम करतात त्यांचं प्रेम शेवटपर्यंत जातं. मग आई अशी एक जात आहे, निस्वार्थपणे लेकरावरती प्रेम करते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ लेकराकडून व्हावा अशी आईची अपेक्षा कधीच नसते. लेकराने मला साडी घेतलीच पाहिजे अशी आईची अपेक्षा कधीच नसते. घेतली तर निश्चितपणे आईला आनंद होतो, पण नाही घेतली तरी आई दुःखी कधी होत नाही. करी लाभावी न प्रीती. मग आई कुठल्याही प्रकारचा लाभ न ठेवता लेकरावरती प्रेम करते. अरे प्रेम करत असताना आई लेकरा करता काय करते? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटावरती भार ठेवते आई. 9 महिने 9 दिवस हा 2-2.5 किलोचा गोळा सांभाळणं काय साधी सोपी गोष्ट आहे मायबाप? कारंडे महाराज, आहे का साधी सोपी गोष्ट? एखादा दगड 2-2.5 किलोचा पोटाला बांधला आणि दररोज चाल म्हटलं तर चालेल का माणूस? अरे 1 दिवस काय 1 तास सुद्धा चालू शकणार नाही. मग ही आई 9 महिने 9 दिवस या पोटचा गोळा स्वतःच्या पोटामध्ये घेऊन याचा भार स्वीकारते. आई हाडाची काढ करते, रक्ताचं पाणी करतो. माय आणि बाप लेकराला मोठं करण्याकरता स्वतःचं सर्वस्व देखील अर्पण करतो. मग तुकोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे एखादी आई एखाद्या लेकरावरती प्रेम करते तसंच या जगाच्या लेकरावरती सुद्धा संतांनी प्रेम केलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठाला 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 विठाला. कीर्तन रूपी सेवेच्या अभंगाच्या 4ही चरणांचा अर्थ आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा आयोजित केली त्याचा परिहार देणं गरजेचं समजतो. खरं तर ज्ञानोबा, तुकोबा, संत जनाई, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत सेना महाराज, संत कबीर महाराज, संत चोकोबराय, संत एकनाथ महाराज आणि जगाचा मालक बाळूमामा या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता माँसाहेब जिजाऊ, शाहू फुले आंबेडकर, क्रांतीवीर उमाजी नाईक या कर्तृत्ववान महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सहकार या सर्वच क्षेत्रामध्ये नावाजलेलं एक गाव म्हणजे निंबोडी. आणि या निंबोडी गावामध्ये आज 1 वर्षापूर्वी या शेळके परिवाराची कोणाची आजी, कोणाची आई, कोणाची ताई कैलासवासी भागीरथी आनंदराव शेळके पाटील यांना 1 वर्षापूर्वी देवाज्ञा झाली, अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या पश्चात आज हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा त्यांचे चिरंजीव, त्यांचे आत्पेष्ट पै पाहुणे यांनी आयोजित केला. त्यांना प्रथमतः धन्यता देतो. खरं तर युवा उद्योजक सुप्रिया कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अगदी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा कार्याचा ठसा ज्या आमच्या मित्राने या भागामध्ये उमटवला ते या आजींचे चिरंजीव रामदास आनंदराव शेळके पाटील, त्यांची पत्नी शीतलताई, त्यांच्या मुली बायडाताई विठ्ठल कचरे तडवळे, सुनंदा संतोष ठोंबरे बावधन, नातू प्रणव, सुप्रिया, समस्त शेळके परिवार व आत्पेष्ट या ठिकाणी उपस्थित या जगाच्या मालकाचे परमभक्त हरिभक्त परायण सतीश महाराज कारंडे, विनेकरी बाबा,
हरिभक्तपरायण या गावचे भजनी मंडळ, दादा कोळेकर महाराज, ज्ञानेश्वर शेळके महाराज, महादेव मारुती शेळके महाराज, मल्हारी पवार महाराज, श्रीरंग शेळके महाराज, मेंढपाळ आर्मी खंडा तालुका अध्यक्ष आदरणीय महादेव आबा शेळके पाटील, या कुटुंबियाचे असणारे मामा सतीश पिसे मिरडे, बाबा पिसे मिरडे, पुतण्या, ज्या पुतण्याची तळमळ होती महाराज कधी येत आहेत, महाराज कधी येत आहेत, असा हा पुतण्या तळमळ या घराकरताही होती. आणि शेवटच्या क्षणी आजी या जगातून निघून चालले आणि आजीच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सुद्धा ज्यांची तळमळ असणारे संदीप शेळके पाटील, या सर्वांना धन्यता देतो. या ठिकाणी महाराष्ट्राची गानकोकिळा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशी आमची महाराष्ट्राची गानकोकिळा फलटण तालुक्याचं वारकरी भूषण हरिभक्तपरायण विकाजी महाराज कोळेकर आपलं दर्शन घेतो. युवा कीर्तनकर आदिनाथ महाराज दायगुडे पाटील आपलं दर्शन घेतो. वाघोशी गावचे वाघ पवार महाराज आपलं दर्शन घेतो. दादा आपलंही दर्शन घेतो. आणि मृदंगाचार्य ज्यांच्या नावामध्ये राम आहे आणि साक्षात आज श्रीराम मृदंगाची थाप देतोय, आपलं दर्शन घेतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, मकर साऊंड सिस्टीम, या भागामध्ये अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, आपलं दर्शन घेतो. उपस्थितांचं दर्शन घेऊन कीर्तन पेशवीला सुरुवात. विठाला 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 विठाला. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. पहा, लेकुराचं हित आहे, पण कोणाच्या मनात हित आहे? कोणाच्या मनात हित आहे? लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नाही प्रीती. अरे आईच्या मनामध्ये लेकराचं नेहमीच हित असतं. लेकरू मोठं झालं पाहिजे, लेकरू कलेक्टर झालं पाहिजे, लेकरू IPS झालं पाहिजे, लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, हे आईच्या मनामध्ये नेहमीच लेकराचं हित असतं. कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू कलेक्टर न व्हावं, कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू IPS न व्हावं, कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू डॉक्टर न व्हावं, कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू इंजिनियर न व्हावं. प्रत्येक आईला लेकरू मोठं व्हावं वाटतं, लेकरू सद्विवेक बुद्धीनं चालावं वाटतं, सुविचाराच्या मार्गानं चालावं वाटतं. अविचाराच्या मार्गानं कोणत्याही आईला आपलं लेकरू चालावं वाटत नाही. सांगा आयांनो, तुम्हाला तुमचं लेकरू अविचाराच्या मार्गानं चालावं वाटतं का विचाराच्या मार्गानं चालावं वाटतं? आयांनो तुम्हाला विचारते. आता तुम्हाला आयांनो म्हणून चालणार नाही, तुम्हाला आयांनो कधी शब्द कळणारच नाही, तुम्हाला मम्यानो म्हणायला लागेल. कारण आईऐवजी मम्मी आली, मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप आणि आमच्या आयुष्याचा झाला लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळलं नाही. त्याच्यामुळं आई हा शब्द फार दुर्मिळ झाला. दत्ता मामा एके ठिकाणी संतांनी सांगितलेले, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी हा आई विना भिकारी आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये आई नाही ना तो भिकारी. म्हणून आई असताना आईवरती प्रेम केलं पाहिजे. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये नेहमीच लेकराचं हित असतं. लेकरू मोठं झालं पाहिजे. मग हित काय असतं आता तुम्हीच सांगा. इथं प्रत्येक आई बसलेली आहे का मम्मी बसली? आता आडव्या कपाळावरती जे कुंकू आहे त्या निश्चितपणे आई असतील. ज्यांच्या डोईवरती पदर आहे त्या निश्चितपणे आई असतील. म्हणजे ज्याच्या डोईवरचा पदर खाली गेला आहे त्या नक्की मम्मी असतील. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वीची आई या पती धर्माचं प्रतीक म्हणून कपाळावरती कुंकू लिहायची. आताची आई कुंकवाऐवजी टिकली आली. आणि टिकली तर टिकली नाहीतर हुकली असं काम झालं. विठ्ठल विठ्ठल खरं आहे ना. तुम्हाला टिकली लावली चालते का? ह्यांनी मायबाप कुंकू हे पती धर्माचं प्रतीक आहे. पण मला सांगायचं फक्त इतकंच, कुंकू लावल्यानंतर कुंकू ज्या वेळेस आम्ही आंघोळ आमची आई करते तेव्हा ते त्या आंघोळीसोबत त्या जलासोबत या मातीत विलीन होऊन जातं. पण जी टिकली असते ती टिकली कधीच विलीन होत नाही. सौभाग्याचं प्रतीक असणारी टिकली ज्या माझी आई पतीच्या नावानं लावते ती टिकली कधी कुठंही चिकटलेली असते.
ती टिकली या मातीत विलीन होत नाही, म्हणून कुंकव हे प्रतीक सौभाग्याचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईच्या मनामध्ये नेहमी लेकराचं हित असतं. लेकरू मोठं झालं पाहिजे, असतं का नाही आईंनो? मग मला सांगा, 2 लेकरं उन्हामध्ये खेळत आहेत. पहिल्यांदा तुम्ही कोणत्या लेकराला हाक माराल? एक लेकरू तुमचे आणि एक लेकरू माझं, कोणाला हाक माराल? माझं ते सोनूलं, माझं ते पपुडं, माझं ते छकुडं, आणि दुसऱ्याचं तो का महाराजांनीच सांगितलं कार्ट, मी काय सांगितलं नाही. ही अशी अवस्था आहे. मग आपल्या लेकराच्या हिताकरता आपण काय करत नाही? आठवा महाभारताचा इतिहास. एका बाजूला 100 लेकरं होती, त्यांना कौरव असं म्हणायचे. आणि एका बाजूला 100 लेकरं होती, त्यांना कौरव म्हणायचे. एका बाजूला 5 लेकरं होती, त्यांना पांडव म्हणायचे. आणि जेव्हा या 5ांचं आणि 100रांचं युद्ध लागलं, त्याला म्हणतात महाभारत. एका बाजूला 5 आणि एका बाजूला 100, एका बाजूला धर्म आणि एका बाजूला अधर्म. सत्य परेशान होत आहे, लेकिन पराजित नाही. सत्य सुईच्या टोकाप्रमाणे असतं, ते टोचतं पण करेक्ट कार्यक्रम करतं. सत्याला न्याय भेटायला वेळ लागतो, म्हणून भारताचं बिरुदवाक्य सत्यमेव जयते. सत्याला त्रास आहे, सत्याला दुःख आहे, सत्याला वेदना आहेत, पण जेव्हा सत्य समोर येतं त्यावेळेस मात्र मायबाप, जगाचा बाप जरी समोर आला तर ते कोणाला वाचवत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण कुठं होतो? महाभारतात. एका बाजूला सत्य होतं, एका बाजूला असत्य होतं. एका बाजूला 100 पोरं होती, त्यांना कौरव म्हणायची. एका बाजूला 5 पोरं होती, त्याला पांडव म्हणायचं. मला सांगायचं फक्त इतकाच मतितार्थ, एका बाजूला 5 पांडवांची सुद्धा आई होती, तिचं नाव होतं कुंती माता. आणि एका बाजूला मायबाप हो दुसरी आई होती, तिचं नाव होतं गांधारी माता. आहे ना इतिहास महाभारत? तरी 2 एका बाजूला माता होत्या, आणि या 2 मातांनी आपल्या लेकरांचं संगोपन केलं. 2 मातांनी आपल्या लेकराचं संगोपन केलं. एका मातेनं लेकरं अधर्म करतायत, दुर्लक्ष केलं. एका मातेनं लेकरं धर्म करतायत, लक्ष दिलं. आणि त्याचा विपर्यास महाभारतात झाला बायबाप. 100 पोरांना माहीत होतं 5 पांडवांची पत्नी द्रौपदी आपली वहिनी आहे. वहिनी ही आईप्रमाणे असते, आणि या आईचं आपण वस्त्रहरण करावं का? दुर्योधनानं आदेश दिला. ऐकू द्यावा थोडा. दुर्योधनानं आदेश दिला, दुःशासना आणि त्या द्रौपदीला या भर सभेमध्ये. आणि दुःशासनानं त्या द्रौपदी मातेचे केस हातामध्ये धरले, आणि द्रौपदी मातेला पडत चढत रक्तबंबाळ होईपर्यंत त्या भर सभेमध्ये आणलं गेलं. महाभारत मायबाप सांगतोय तुम्हाला, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. भर राजसत्तेच्या सभेमध्ये द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा आदेश दिला दुर्योधनानं. अरे वहिनी ही स्वतःच्या आईप्रमाणे असते, स्वतःच्या आईची वस्त्र काढण्याचं महापाप याच महाभारतात घडलं बायबाप. द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात लावला. अरे गांधारी नावाची आई डोळ्याने आंधळी नव्हती. धृतराष्ट्र नावाचा बाप मात्र जन्माने आंधळा होता, पण विचाराने आंधळा नव्हता, कानाने भैरा नव्हता. अधर्म चाललाय बापाला समजत होतं. बाप लेकराच्या चुकावरती पांघरून घालत होता. आईने सुद्धा
पतिव्रता धर्म पाळण्याकरता माझा नवरा आंधळा आहे म्हणून आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधली, पण आईला कान होते, कान ऐकत होते, पोरं अधर्म करतायत, आईनं दुर्लक्ष केलं. मायबाप त्या गांधारीची द्रौपदी सून होती. सून ही लेकीप्रमाणे असते. अरे लेकीची वस्त्र दुशासन वडत होता, किंकळ्या फोडत होती. धर्म संकटामध्ये 5 पांडव अडकले होते. अरे अर्जुनाच्या बाणात इतकी ताकद होती, समुद्राचं पाणी एका बाणामध्ये तो संपू शकत होता, पिऊ शकत होता, एवढी ताकद त्या बाणात होती. या ब्रह्मांडाला अर्जुनाचं ब्रह्मास्त्र नष्ट करू शकत होतं, एवढी ताकद होती. पण धर्मराजा युधिष्ठिराचा आदेश होता. धर्म संकटात होते, धर्म संकटात अडकले होते. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना शेवटी द्रौपदीनं धावा केला माझ्या श्रीकृष्णाचा. जेव्हा जेव्हा बहिणीवरती संकट येतं तेव्हा तेव्हा बहिणीची रक्षा करण्याकरता श्रीकृष्णालाच धावून यावं लागतं मायबाप. आणि मग त्या दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. जसा धावा माझ्या द्रौपदीनं द्वारकेच्या रायाचा केला, तेव्हा संपूर्ण महाभारताच्या त्या कुरुनंदनाच्या सभेमध्ये साक्षात द्वारकेच्या रानाने चमत्कार केला. आणि त्या चमत्काराचं रूपांतर मायबाप हो सर्वांच्या नमस्कारात झालं. द्रौपदीचं वस्त्र दुशासन फेडत होता, ओढत होता, पण हजारो वस्त्र द्रौपदीच्या रक्षणाकरता माझ्या जगाच्या मालकानं भगवान श्रीकृष्णांनी पाठवली. मला सांगायचंय तात्पर्य, दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका मायबाप. अरे ती 100 कौरव हसत होते. त्या ठिकाणी भीष्म उभा होता, द्रोणाचार्य होता, भीष्माचार्य होता, कृपाचार्य होता, महारथी कर्ण सुद्धा होता मायबाप. जेव्हा जेव्हा समाजामध्ये वाईट घटना घडतात तेव्हा तेव्हा दत्ता मामा ज्या वेळेस चांगली चांगली माणसं गुपचूप बसतात तेव्हा धर्म हा कमी होत असतो आणि अधर्म वाढत असतो. अधर्म वाढण्याचं कारणच आहे, संत जेव्हा गप असतात तेव्हा अधर्म वाढतो. आणि मग देवाला या पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागतो, देवीला या पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागतो. दृष्टांत संपलाय, सिद्धांत ऐका. 100 पोरं चुकत होती. हे आई आणि बापाला, धृतराष्ट्राला, गांधारीला माहीत होतं, पण गांधारी नावाची आई त्या 100 पोरांच्या चुकावरती पांघरून टाकत होती मायबाप. आणि त्याचंच रूपांतर झालं अंत्यवेदीला. एकही पोरगा साधा पाणी पाजायला शिल्लक राहिला नाही. हा महाभारताचा इतिहास आहे. मला फक्त इतकंच सांगायचंय की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हे पाहत असताना मायबापू आठवा ती गांधारी. अरे एक पोरगा उरला त्या गांधारीचा, त्याचं नाव होतं दुर्योधन. अरे आयुष्यभर प्रतिज्ञा केली होती गांधारीनं, पतिव्रत धर्म पाळण्याची. माझा पती आंधळा ना, तर मी सुद्धा आयुष्यभर आंधळी राहीन आणि डोळ्यावरची पट्टी कधी सोडणार नाही. पण आईचं काळीज असतं मायबाप. जेव्हा जेव्हा लेकरावरती संकट येतं ना तेव्हा आई स्वतःचं काळीज सुद्धा काढून लेकराच्या हातात देते, कारण ती जगाच्या पाठीवरची फक्त आईच असते. अरे आईनं स्वतःचं पतिव्रत धर्म सोडला, दिलेलं वचन सोडलं आणि दुर्योधनाला वाचवण्याकरता शेवटच्या क्षणी आईनं स्वतःची तप जे डोळ्यामध्ये साठवलं होतं ते तप डोळ्यावरची पट्टी सोडून दुर्योधनाला त्याचं सामर्थ्य दिलं आणि दुर्योधनाचं शरीर वज्राचं झालं मायबाप. पण केलेलं पाप इथंच फेडावं लागतं. केलेलं दुर्योधनाचा अंत करण्याकरता भीमानं ज्या जंगेवरती तो द्रौपदीला म्हटला होता बस, ज्या जंगेवरती वहिनीसारख्या आईचा अपमान केला होता, तीच जंगा साक्षात भीमानं तोडली आणि दुर्योधन नावाच्या राक्षसाचा अंत झाला.
सांगायचा उद्देश इतकाच आहे की आई लेकराकरता काय करते, लेकराच्या हिताकरता काय करते. गांधारीने स्वतःचं पतिव्रता धर्म सोडलं, स्वतःचं तपबोल सोडलं, दुर्योधनाला सुरक्षित केलं. पण आई अधर्माला सुरक्षित करत होती म्हणून सुरक्षित करू शकली नाही. मायबाप आईच्या मनामध्ये लेकराचं हित असतं. आणि हित पण काय असतं, लेकरानं गाडी कमवावी, लेकरानं बंगला कमावा, लेकरानं सत्ता कमावी, लेकरानं संपत्ती कमावी. आईनं मला सांगा तुमच्या मनामध्ये लेकराचं हित काय असतं. आता आई म्हणतील आम्हाला सांगायचं असतं तर महाराज तुम्हाला इथं उभं केलं असतं का. सांगा, प्रत्येकाला लेकरू आहे. मला सांगा की लेकराचं हित कोणतं नक्की मनामध्ये असतं. आता या एक आई आपल्यातून आज शेळके परिवाराची निघून गेली. माझा एक मित्र सांगायला लागतो, आई गेली तेव्हा दारामध्ये होता मुक्का दंगा. आई गेली तेव्हा दारामध्ये होता मुक्का दंगा. दम असेल तेव्हा तर आई दाखव पांडुरंगा. एकदा का आई या जगातून निघून गेली मायबाप, तुमचं अस्तित्व, तुमचा देव या जगातून निघून गेला. ग आई तुझे उपकार फिटणार नाहीत. अरे आईच्या उपकारांच्या परतफेडीतून तुम्हा आम्हाला कधीच मुक्त होता येत नाही. रामदासराव, आपण आज विचार केला, सुनंदा ताई, बैडा ताई, या भागीरथी आईच्या उपकारातून आपल्याला परतफेड करायची नाही करता येऊ शकत. कितीही मोठं आपण श्राद्ध घातलं तर त्या आईच्या आत्म्याला फक्त शांती प्राप्त होणार आहे. पण आईच्या उपकारांची परतफेड तुम्हा आम्हाला कधीच करता येत नाही. या जगाच्या पाठीवरती असे काही उपकार आहेत, त्या उपकारातून तुम्हा आम्हाला मुक्तता नाही. पहिला उपकार आहे मातृपितृ ऋण. या मातृपितृ ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, अरे प्रथम पुण्यस्मरण का करायचं, वर्षश्राद्ध का करायचं, आजच्या पिढ्यांना कधीच समजत नाही. ज्ञानोबरायांची ओवी मायबाप ज्ञानेश्वरीमध्ये, फेडून या पितृऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्वकाळी. फेडून या पितृऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्वकाळी. अरे माता पित्यांचं ऋण फेडण्याकरता जे भक्तिभावानं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. आणि प्रथम पुण्यस्मरण चिंतन मनन कोणाच्याही दारात, कोणाच्याही घरात कधी होत नसतं. जाणारी व्यक्ती भाग्यवंत असावी लागते. भागीरथी आजी भाग्यवंत होती. त्यांच्या जाण्यानंतर रामदासराव या ठिकाणी भागीरथी हे नाव एका नदीचं नाव आहे. नदीला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द आहे सरिता. या सरिताचं नदीचं नाव आहे भागीरथी. नावामध्ये फार मोठी ताकद असते. पण या भागीरथीचा पूर ज्या ज्या वेळेस प्रेमाचा पूर या शेळके परिवारामध्ये यायचा ना, तेव्हा शेळके परिवारामध्ये नेहमीच दिवाळी असायचा, नेहमीच दसरा असायचा. विचारा भागीरथीच्या पतिरायाला आजही ज्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यातून भागीरथी गेली ना, नाव जरी त्यांचं आनंदराव असलं ना तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुखाचा पूर नाही, आनंदाचा पूर नाही, दुःखाचा महासागर आलेला आहे. आजही आज प्रथम पुण्यस्मरणा दिवशी आनंदराव बाबांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा असतील. कारण माझ्या आयुष्यातून, माझ्या या डोळ्यातून कितीही अश्रूच्या धारा मी ढाळल्या तरी सुद्धा माझ्या डोळ्यातून आज भागीरथी कधी येणार नाही. ज्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा येतील त्या भागीरथीने दिलेल्या प्रेमाच्या येतील. कारण या भागीरथी आजीचं प्रेम काय होतं विचारा या लेकींना, विचारा या सुनंदा ताईला, विचारा या बैडा ताईला काय होतं भागीरथी आईचं प्रेम. जेव्हा आली असेल ही भाऊबीजेला रामदास दादाला ओवळण्याकरता, तेव्हा आठवली असेल आई, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे रामासारखे आपल्या भावाला जेव्हा भाऊबीजी करता तेने न जावे तीर्थास. तुमच्या आमच्या करता माय आणि बाप हेच दैवत आहे. माय बाप 28 युग विठेवरती उभा राहणाऱ्या परमात्मा पांडुरंगाला कधीतरी प्रश्न विचारा, हे जगाच्या मालका परमात्मा पांडुरंगा का 28 युग विठेवरती उभा आहे? तो उत्तर देईल, भक्त पुंडलिकासाठी तिष्ठतय. का तिष्ठतय? पुन्हा उत्तर देईल, युगे 28 विठेवरी उभा, वामांग्य रुक्माई दिसेनासी दिव्य शोभा. भक्त पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीम उद्धरी जगा. साक्षात परब्रह्म भक्त पुंडलिकासाठी आलं का आलं? या प्रश्नामध्ये कीर्तनाचं सार आहे मायबाप. कारण भक्त पुंडलिक स्वतःच्या माय आणि बापाची सेवा करण्यात इतका व्यस्त होता. परब्रह्म उभा होतं, दर्शन देण्याकरता उभा होतं, मागल ते देण्याकरता उभा होतं. पण त्या परब्रह्माला पुंडलिकानं वीट टाकली समोर
आणि उभा राहा म्हटला. भक्त पुंडलिक, जोपर्यंत माझ्या मायबापाच्या सेवेतून मला मुक्तता भेटत नाही तोपर्यंत जगाच्या मालका परमात्मा पांडुरंगा तुला मी भेटू शकत नाही. महाराष्ट्राच्या मातीत मी नेहमीच सांगतो, मायबाप तुमच्या आमच्याकरता देव असणार नाही. जिजाऊने राजा शिवछत्रपतीला सांगितलं, शिवबा आया बहिणींच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना ती पाहत बसते. मराठी मातीच्या अवलादीला शोभत नाही. शिवबा राजे उठले आणि वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आईच्या शब्दाकरता, मराठी मातीचा कणा ताट ठेवण्याकरता आज मी या ठिकाणी कीर्तन करू शकतो. आज माझ्या आईच्या कपाळावरती कुंकू आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे आणि दारात तुळस आहे ना. आणि आमचा धर्म आज ताट मानेने जगतोय, तर याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा या जगाच्या पाठीवरती होणे नाही मायबाप. राजा तुम्हाला रयतेला कोणी दिला? एका आईने दिला, नाव होतं जिजाऊ. 29 वर्ष राज्य कारभार केला राजमातेनं. ज्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहायची, ज्या काळामध्ये स्त्रीनं मूल पाहायचं, ज्या काळामध्ये स्त्री ही पुरुषाच्या पायातलं पायथान होती, ज्या काळामध्ये स्त्रीच्या डोईवरचा पदर खाली देखील जात नव्हता, त्या काळामध्ये स्त्रीनं उंबरट्याच्या बाहेर पडताना देखील पुरुषाची परवानगी घ्यायला लागायची. त्या काळामध्ये हाती तलवार राणीची झाली बाईबाप. आणि 29 वर्ष राज्य कारभार करणारी जगातील जागतिक कीर्तीची महिला म्हणून ज्यांच्या कर्तृत्वाची कार्याची नोंद या जगातल्या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाने घेतली. द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नावामध्ये रेकॉर्ड झालं. 29 वर्ष राज्य कारभार करणारी जगातील जागतिक कीर्तीची महिला राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आईच होती. पण ज्या वेळेस मालेराव चुकला तेव्हा मालेरावाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोकावणारी सुद्धा आईच होती बाईबाप. आईच्या मनामध्ये लेकराचं चित्त असतं, यात तीळ मात्र शंका नाही. एकोद्या आणि शिवरंजन द्या. एका दृष्टांताने कीर्तनरूपी सेवेला आपण पूर्णविराम देऊया. आईच्या मनामध्ये लेकराचं किती प्रेम असतं. आठवा, 150 वर्ष इंग्रजांनी या मातीवरती मायबाप हो राज्य केलं. इंग्रजांच्या जोखडातून आम्हाला मुक्त करण्याकरता अनेकांनी स्वतःच्या रक्ताची आहुती या भारत देशाला मायबाप हो दिली. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची जेव्हा जेव्हा नावं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आठवायला लागतात ना, जज्बात से वाकिफ है मेरी कलम, अगर मैं इश्क भी लिखना चाहूँ तो मेरी कलम इश्क नहीं लिखती, सिर्फ इन्कलाब लिखती. इन्कलाब जिंदाबादचा नारा करणाऱ्या भगतसिंगांनी जेव्हा स्वराज्याची हत्या केली तेव्हा भगतसिंगांना इंग्रजांनी पकडल्यानंतर आईला माहीत नव्हतं माझ्या भगतला इंग्रज घेऊन गेलेत. आई धनीला विचारायची, धनी अजून माझा भगत का घरी आला नाही? धनी सांगायचे, अगं भगत मित्राच्या गावाला गेलाय, महत्वाच्या कामानिमित्त गेला, येईल भगत. आई सांगायची कानावरती, काही ऐकायला भेटतंय, भगतला इंग्रजांनी पकडून नेलं. खरं सांगा धनी, माझ्या भगतला इंग्रजांनी पकडलंय. माणसं म्हणतात, अरे भगतसिंगाला इंग्रजांनी पकडलंय, भगतसिंगाला फासावरती लटकवलं जाणार आहे. आईला राहवलं नाही. आई धावत धावत पळत पळत एक दिवस समजल्यानंतर इंग्रजांच्या कारावासात असणाऱ्या कारागृहामध्ये आई पोहोचली. आईला समजलं भगतसिंगाला फासावरती लटकवलं जाणार आहे. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आई ठसा ठसा रडत होती, ए भगत, अरे यात हा दिवस दाखवण्याकरता भगत तुला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, हाडाची कडक केली, भगत रक्ताचं पाणी केलं. हा दिवस पाण्याकरता भगत तुला आम्ही जपलं का? भगत उत्तर दे. भगतसिंगांच्या मुखातून शब्द येत नव्हते. भगतसिंगांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. भगतसिंग म्हणत होते, जननी धीर धरी शोकावरी फेटेन 9 महिन्याने. आई शोकावर धीर धर, 9 महिन्याने तुझ्याच पोटामध्ये हा भगतसिंग जन्माला येईल. मायबाप भगतसिंग यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले आणि आईला भगतसिंग म्हणू लागले, आई जर तुला सांगितलं असतं तर मला तू हे कार्य करून दिलं असतं का? सांग आई. भगतसिंगाची आई भगतसिंगांना म्हणायला लागली, भगतसिंग तू विचारतो मी का रडते? आई ऐक, रडायचं थांब. आई मी जरी फासावरती गेलो ना तर 9 महिन्यानं 9 दिवसानं तुझ्याच पोटात जन्म घेणार आहे. पोटी फार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे.
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण्या प्रीती. आई थांबायला तयार नव्हती. लेकरू स्वतःच्या डोळ्या देखत फासावरती जाणार आहे. अरे कोणती आई थांबेल? आणि त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं, आई मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता तुम्हाला थांबावं लागेल. आईनं स्वतःच्या पदरानं डोळ्यातले अश्रू पुसले आणि आई भगतसिंगाला म्हणाली, हे भगत, अरे कोण म्हणाल तुला ही तुझी आई? तू फासावरती चाललाय म्हणून रडते? नाही भगत, अरे तुझी आई डोळ्यातले अश्रू ढाळते, जगाच्या मालकाला सांगते, हे जगाच्या मालका, अरे या भगतसिंगाच्या आईच्या पोटी फक्त एकच भगत का जन्माला घातला? अरे असे हजारो भगत या भगतसिंगाच्या आईच्या पोटी जन्माला आले असते ना, तर भारत देशाच्या मातृभूमी करता त्यांना तुझ्या चरणाशी अर्पित केलं असतं. एकच भगत जन्माला का घातला याकरता ही आई रडते. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका मायबाप. या जगाच्या पाठीवरती आईसारखं दैवत नाही. या भागीरथी आईनं सुद्धा या शेळके परिवारावरती प्रेम केलं, हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, भला मोठा संसार उभा केला. रामदासराव, सुनंदाताई, बायडाताई, या आईच्या आत्म्याला शांती प्राप्त करायची असेल तर फक्त एकच मार्ग आहे. आज आपण श्राद्धानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू, अन्नदान करू, सेवादान करू, पण या आईच्या आत्म्याला मायबाप हो एकाच विषयानं शांती भेटणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा बाप या जगातून निघून जातो ना, तेव्हा पुराचा माय आणि बाप होण्याचं सामर्थ्य माऊलीमध्ये असतं. जेव्हा बाप या जगातून निघून जातो तेव्हा पुराचा बाप आणि माय होण्याचं सामर्थ्य माऊलीमध्ये असतं. पण जेव्हा माऊली या जगातून निघून जाते ना, तेव्हा त्या पुराचा माय आणि बाप होण्याचं सामर्थ्य त्या बापामध्ये नसतं. मायबाप, आज आपला आनंदराव नावाचा बाप याच्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंद राहिला पाहिजे. त्याच्या डोळ्यातून कधीही अश्रू आला नाही पाहिजे. रामदासराव, हीच खऱ्या अर्थाने या भागीरथी नावाच्या आईला श्रद्धांजली असेल ती तुम्ही अर्पित कराल एवढा आशावाद व्यक्त करतो. वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अभंगाच्या चारही चरणांना स्पर्श केला. शेवटचं चरण आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐकू द्या, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. संतावरी सुद्धा ओझे आहे लेकरांच्या कल्याणाचं, आणि संतांनी सुद्धा हे ओझं कारंडे महाराज घेतलेलं आहे. 12व्या शतकामध्ये या लेकरांच्या कर्तृत्वाचं, कार्याचं, भाग्याचं ओझं ज्ञानोबांनी स्वतःच्या उरावरती घेतलं, स्वतःला या मातीत गाडून घेतलं. 16व्या शतकामध्ये या लेकराच्या कल्याणाचं ओझं अरे माझ्या तुकोबांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलं. आणि या 21व्या शतकामध्ये अरे या जगाच्या लेकराचं ओझं या जगाच्या मालकानं स्वतःच्या खांद्यावरती घेतलं. मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, माणूस जैसा गुणी का न ठेवी. असं म्हणत म्हणत होंड्या मळावरती जत्रा भरते. एकच भगवंत आणि बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात. तो मी समर्थू, तो मी या जगाचा नाथू, गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीच. तेत भंडारा हेची गंध, तोची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. असं म्हणत म्हणत अरे ज्या माणसाचा, ज्या संताचा जन्म धनगरी कुळात झाला, पण ज्या संतानं उभ्या जगाचा उद्धार केला ते ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा. भागीरथी आनंदराव शेळके पाटील यांना समस्त पंचक्रोशीच्या वतीनं, जगाचा मालक संत बळवंतच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या शेळके परिवारात सुख, शांती, समृद्धी लाभो अशी जगाच्या मालकाला आराधना करतो. आणि झालेले कीर्तन सेवा जगाचा मालक बळवंतच्या चरणी अर्पित करून कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देत असताना आयुष्यात फक्त नाम जप करा. नामामध्ये इतकी ताकद आहे, तुमच्या आयुष्याचं कल्याण नाम करू शकतं. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी पाहे पांडुरंग. ज्ञानदेव म्हणे तरिलो तरिलो, आता उद्धारिलो गुरुकृपे. गुरुसुद्धा सांगतो नामाशिवाय उद्धार नाही, आणि तो उद्धार तुम्ही तुमच्या आयुष्याचा करा. वाल्यानं नाम घेतलं, वाल्मिकी ऋषी झाला. मायबाप, तुम्ही सुद्धा नाम घ्या. तुमच्या आयुष्यातला वाल्या निघून जाऊन, तुमच्या आयुष्यातला रावण निघून जाऊन तुमच्या आयुष्यात राम होईल. तुमच्या आयुष्यात सुद्धा रामायण लिहिणारा वाल्मिकी ऋषी होईल. कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देत असताना मायबाप, माणसाची कीर्ती ही माणसाच्या वर्दीवरून कधीच ठरत नाही. माणसाची कीर्ती
ही माणसाच्या वर्दीवरून कधीच ठरत नाही. माणसाची कीर्ती ही माणसाच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरत असते. आपल्या आयुष्यामध्ये आपलं कर्तृत्व कार्य असं करा. अरे तुका म्हणे एका मरणची सरे. आपल्या आईची कीर्ती, प्रेमाची कीर्ती तुमच्या या दोन्ही बहिणींच्या तुमच्या काळजात आजही जिवंत आहे. ती जिवंत ठेवा आणि या भागीरथी आईच्या आयुष्यातल्या आनंदाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊन दुःख येणार नाही याची काळजी घ्या.